काय सांगाल की आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय? गेली अनेक वर्ष मी संघटनेत कार्यरत होतो. आज प्रथमच माझ्या राजकीय पदार्पण म्हणजे राजकीय पक्षामध्ये मी आज ऑफिशियली पक्षप्रवेश केलेला आहे. बहुजन विकास आघाडी या परिवारात मी प्रवेश केलेला आहे. कर्तव्यम परमम धर्म सेवा परम धर्म. आजपर्यंत आपण गेली अनेक वर्षे ह्या ब्रीदवाक्याखालीच आजपर्यंत वसई तालुक्याची सेवा केलेली आहे. म्हणजे आपणास ज्ञात असेल तर आपण मंत्रिपदाची ऑफर असतानाही फक्त आणि फक्त वसई तालुक्याच्या पाण्यासाठी आपण मंत्रिपद नाकारलं. आपण सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला दिलं तर ते आपल्या वसई तालुक्यातील जनतेला दिलं. आज आपले क्षितिजदादा असतील, ह्यांचं जे विजन आहे, आज जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतं आहे आणि ह्यांचं जे विजन आहे त्या विजनच्या अनुषंगाने येणाऱ्या जर स्वप्न साकार झालं तर निश्चितच वसई विरारचा कायापालट हा झालेला असेल आणि वसई विरारचं नवीन रूप आपल्याला बघायला मिळेल. मी आज एका राजकीय पक्षात आणि परिवारात प्रवेश केला. उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज होते का? असं काहीच नाही आहे. राजकीय पक्षात आणि बहुजन विकासाकडे येण्याचं सगळ्यात मोठं कारण मी आपणांना जवळून भेटलो, जवळून बघितलं. दुरून डोंगरचा जरी दुरून आपल्याला वेगळं काहीतरी चित्र दिसतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मी समोर आलो, आपणांना भेटलो, जवळून भेटलो, तर मला सगळ्या चित्र जे आहे ते स्पष्ट झालं. आणि खरोखर जर वसई तालुक्याचा कोण विकास करू शकत असेल तर ते आदरणीय आप्पा आहेत, आदरणीय दादा आहेत. यांच्या नेतृत्वाखालीच वसई विरारचा विकास हा संभव आहे. किती कार्यकर्त्यांसोबत प्रवेश? आज माझ्यासोबत बहुसंख्य